तर आज आपण आपल्या गावची स्पेशल जत्रा सोडून इकडे पुण्याला आलेलो डायरेक्ट प्रॅक्टिकल द्यायला. काय हो यावं लागत आहे, आता काय करता. मग तिथून काय डायरेक्ट सकाळ सकाळ पोहोचलो आपण कॉलेजमध्ये. आज होतं आपलं इलेक्ट्रॉनिक्सचं प्रॅक्टिकल. मग काय प्रॅक्टिकल देऊन झालं होतं आणि आपण आलो होतो खाली. आणि प्रॅक्टिकल विचारलं तर एकदम क्वालिटीमध्ये प्रॅक्टिकल लिहून आलेलो आहे. म्हणजे डायरेक्ट आउट ऑफ डायरेक्ट विषय नाही, ती बी ना अभ्यास करता. बघा मग विषय तर फिक्समध्ये निघणार आहे. आणि त्याच्यात चाललोच होतं तिथं इथं पोपट दिसले बा. जाऊ दे म्हणलं, पोपटाला बाय बाय करून निघलो आपण डायरेक्ट. केस वाढलेले बघता, एकदम बोकडावानी केस झालेले. पुढे बी हिडत आहे हेवा. डायरेक्ट डायरेक्ट जंगली दिसतोय, जंगली. चला म्हणलं मग केस बी कापून यावं. स्पोर्ट्स निघलो होतो आपण संध्याकाळी डायरेक्ट सलून मध्ये. भेटू सलून मध्ये, चला. तिथून गेलो एका दुकानात, तर क्रिएटिव्हिटी बघितली किती दुकानात. तिथं काय लिहिलंय माहितीये का, वेपर्स आणि कुरकुऱ्यातली जर हवा गेलेली असेल तर मालक जबाबदार नाही राहणार, कारण कंपनी वेपर्स बनवते, मालक नाही. यायला म्हणजे कुठं काय करावा काय नाही. जाऊ दे, आपण डायरेक्ट आलो इथं कटणीच्या दुकानात, कटिंग करायची होती म्हणून. मग काय आपण बसलो डायरेक्ट खुर्चीवर. आधी एक आपला शूट करून घेतला, कारण म्हणलं आता हे मोठाले केस आता नाही राहणार. मग काय आधी त्यांनी गळा आवळला आणि काहीतरी चिमटं लावले बघ डोक्याला आणि गेलं निघून. कुठं निघून गेलं ती बी सांगितलं नाही बा. आणि त्याच्यात बी अर्धीच कटिंग करून टाकलंय. म्हणजे जड कुठं जाता बी आहे ना आणि इथून हालता बी आहे ना, अशी गंमत होती. जाऊ देवा म्हणलं, अरे फाशी बिशी लागायची. आणि शेवटी आपली कटिंग बी झाली होती एकदम ओके मध्ये. बघितली तुम्ही कटिंग कसं काय झाली? कमेंटमध्ये सांगा बा कटिंग कसं काय झाली, कशी काय ना. जाऊ द्या, भेटू उद्याच्याला तर.